नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता होळी झाली, रंगपंचमी झाली, आता परीक्षा सुरू होणार बरं का. छान अभ्यास करायचा. आणि खूप उन्हाळा वाढलेला आहे, त्यामुळे डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडायचं आणि पाण्याची एक छोटी बाटली खिशात ठेवायची बरं का मुलांनो. आज शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे शेरास सव्वा शेर. मुलांनो, एक दिवस की नाही अशी रेल्वेला खूप गर्दी असते बरं का. आणि रेल्वेत काही मुलं चढतात, त्यांना लोणावळ्याला जायचं असतं. तर ती मुलं की नाही वात्रट असतात बरं का. किती मुलं चढतात? 5 मुलं चढतात, ती वात्रट असतात. आणि मग डब्यात चढल्याने त्यांनी काय करतात, एसीच्या डब्यामध्ये चढतात बरं का. तिकीट काढलेलं असतं त्यांनी एसीच्या डब्याचं, त्यामुळे तिथे गर्दी नसती. पण तिथे एक आजोबा असतात बरं का बसलेले. एक आजोबा असतात. आणि मग काय होतं, ती मुलं काय म्हणतात, आपण की नाही गाडी चालू झाली की आपण चैन ओढायची बरं का. चैन ओढायची आणि आपण गंमतच करायची, कारण ती मुलं फार वात्रट असतात. मग गंमत करायची. पण ते म्हणतात की अरे, मग एक मित्र म्हणतो, अरे पण जर का आपण चैन ओढली तर गाडी थांबेल आणि पोलीस येतील, आणि मग कोणी ओढली म्हटल्यानंतर आपल्याला दंड पडेल, 1000 रुपये दंड भरायला लागत. तो आहे का आपल्याकडे? तर मुलं म्हणतात, बघू बरं आपल्याकडे किती पैसे आहेत. मग एका मुलाचा वाढदिवस असतो ना, तर तो म्हणतो सगळ्यांनी मिळून पैसे भरायचे बरं का. तर मग ते मुलं म्हणतात हो. मग प्रत्येकजण खिशात हात घालून ना 200-200 रुपये काढतो. मग 2×5 म्हणजे 1000 रुपये होतात त्यांचे बरं का. आणि मग त्या मुलाने निळा शर्ट घातलेला असतो ना, एक त्याचा वाढदिवस असतो, त्याच्याकडे निळा शर्ट असतो घातलेला. मग सगळेजण म्हणतात ह्याच्याकडे पैसे द्या. आणि म्हणजे मग टीसी आला की हा देईल त्यांना पैसे काढून बरं का. आपण काहीतरी सांगू टीसीला, बाबा आमचं पाकिट पडलं होतं किंवा काय असं बरं का. तर ती मुलं म्हणतात की सगळेजण एकमेकाला सामील होतात. आणि मग काय होतं, थोड्या वेळाने गाडी सुरू अर्ध्या रस्त्यात जाते बरं का. अर्ध्या रस्त्यात गाडी गेल्यानंतर इकडे इकडे बघतात, तर त्यांना की नाही त्या आजोबा दिसतात बरं का. एका मुलाला आजोबा दिसतात. आणि मग काय होतं, तो मुलगा येतो आणि म्हणतो, अरे आपले पैसे वाचवायची एक मला युक्ती सुचली बरं का. तर मग कसं काय? म्हणे आपण चैन ओढायची. आणि ते बघ तिथे आजोबा बसलेत की नाही, त्यांचं नाव सांगायचं की त्यांनी चैन ओढली म्हणून. त्यांना काय कळतंय पोलिसांना, आपण सगळेजण मिळून सांगितलं की बरोबर ते पोलीस त्या आजोबांनाच ओरडतील बरं का. हे सगळं आजोबा ऐकत असतात बरं का. आणि ते ऐकून त्यांना कळतं. पण ह्या मुलांनी 200-200 रुपये काढून त्या निळ्या शर्टवाल्याच्या खिशात ठेवले. हे सगळं ते आजोबा बघतात आणि ऐकतात. पण डोळे बंद करून ते पडून राहतात बरं का, बसून राहतात म्हणजे. मग काय होतं, अर्ध्या रस्त्यात गाडी गेल्यावर एक मुलगा चैन ओढतो. चैन ओढल्यावर गाडी थांबते. गाडी थांबल्याबरोबर मग पोलीस येतात बरं का, की कोणी ओढली चैन, कोणी ओढली चैन, कोणी ओढली चैन. मग ज्या डब्यातनं ओढलेली असते ना, बरोबर त्या डब्यात पोलीस येतात, कारण त्यांना कळतं की त्या डब्यातच चैन ओढलेली आहे. मग येतात, तर ती मुलं दिसतात, कोणी ओढली चैन. ते म्हणतात, अहो त्या आजोबांनी ओढली चैन, त्या आजोबांनी ओढली. मग सगळेजण एकत्र, हो हो त्या आजोबांनीच ओढली चैन बरं का, असं म्हणतात. मग तो पोलीस जातो आणि त्या आजोबांना विचारतो, काय हो आजोबा, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही का चैन ओढली? तर ते म्हणे, ते आजोबा म्हटले की हो तुम्ही चैन ओढली का? ते म्हटले पोलीस, तुम्ही चैन ओढली का? मग आजोबा म्हणतात, हो मीच चैन ओढली, कारण हे सगळी मुलं मिळून मला मारत होती आणि मला म्हणत होती, द्या तुमच्याकडे किती पैसे आहेत, द्या तुमच्याकडे किती पैसे आहेत. तर म्हणे आजोबा म्हटले, हे बघा हे माझं तिकीट आहे आणि माझ्याकडे 1000 रुपये होते. तर हे 1000 रुपये यांनी चोरले माझे आणि मला मारायचा प्रयत्न केला, म्हणून मी त्यांना ते 1000 रुपये देऊन टाकले, कारण मला मारायला नको त्यांनी म्हणून 1000 रुपये दिले. खोटं वाटत असेल तर त्या निळ्या शर्टवाल्याच्या खिशात बघा, 1000 रुपये आहेत माझे. मग पोलिसांना खूप राग येतो. मग पोलीस की नाही त्या निळ्या शर्टवाल्याच्या खिशात बघतात, तर बरोबर 1000 रुपये त्यात असतात, त्यांनी गोळा केलेले. मग ते 1000 रुपये पोलीस त्या आजोबांना देतात आणि आजोबांना देतात आणि पोलीस मग त्या पाची मुलांना पकडून देतात बरं का. म्हणजे आजोबा शेरात सव्वा शेर झाले. म्हणून असा वात्रटपणा करायचा नाही, कारण रेल्वेची जर चैन ओढली तर रेल्वेचा वेळ व्हायला जातो आणि मागणं येणारी रेल्वेला परत वेळ बदलायला लागतो. म्हणून असा वात्रटपणा करायचा नाही. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.